जे जे धम्म बांधव होती, ज्यांना धम्माप्रती आस्था होती, त्या धम्म रॅलीचा सन्मानपूर्वक आदरपूर्वक आपापल्या परीने सन्मान करीत होते. आपण त्या सन्मानाला त्याच प्रमाणे तेवढ्याच तोडीने त्यांना आपण उत्तर देत होतो, सन्मानजनक रस्त्याने चालत होतो. अशा प्रकारे रस्त्याने चालत असताना या धम्म रॅलीचा स्वागत सर्व जनमानसं करत होती आणि त्यांच्यामध्ये एक असं भाव निर्माण होत होता की बुद्धाचा संघ हा चाललेला आहे. आपली जी चॅन्टिंग होती, बुद्धम शरणम गच्छामी, सर्व आपण शिस्तीत एक शब्द न बोलता हात जोडलेले, हे आपण जे धम्म रॅलीमध्ये चालतो आहे, आपलं चालणं, आपलं बघणं हे सर्व रेकॉर्डिंग होतं आणि हे जे लोक इथं आलेले नाहीत त्यांच्यापर्यंत आपला संदेश पोहोचतो आहे. आपला संदेश इतक्या लोकांपर्यंत जातो आहे. काही आपल्याला अशा प्रकारचे मेसेज आले की तुमची चॅन्टिंग ही अतिशय उच्च कोटीची आहे. ज्या लोक तुमचे शिस्तीने चालतात, खरोखर इतर लोकांना त्याचा आदर्श घेण्यालायक आहेत. विदेशातून सुद्धा आपल्याला मेसेज आलेले आहेत. म्हणून आपण रॅलीमध्ये चालताना शिस्तीने चाललं पाहिजे. आपली शिस्त ही रेकॉर्डिंग होतं, त्यामुळे सर्वांनी त्या शिस्तीचं आपण पालन करतोय. म्हणून आपली शिस्त असलेली धम्म रॅली ही लोकांना एक आदर्शाचं प्रतीक वाटतोय. अशा प्रकारची रॅली आज आपण बंडू मेश्राम यांच्या घरी आलेलो आहोत. बंडू मेश्राम यांनी सन्मानपूर्वक आपल्या धम्म रॅलीचा सन्मान केला आहे आणि सन्मानपूर्वक त्यांनी आपल्या घरांमध्ये आपल्याला स्वीकारलेला आहे. आजच्या या कार्यक्रमांमध्ये आपण दुहेरी संगम साधणार आहोत. याच कार्यक्रमामध्ये जे जे मंडळी आपण धम्म रॅलीचा स्वीकार करतो, मग धम्म आपण स्वीकारलेला आहे की नाही, म्हणून ज्या ज्या कुटुंबांनी ज्या ज्या व्यक्तींनी धम्माचा स्वीकार केला नसेल, धम्माची दीक्षा घेतली नसेल, घेऊ शकता. हा प्रमाणपत्र जिथे तिथे वापरू शकता आणि या प्रमाणपत्राच्या आधारावर तुम्हाला तुमचं धर्मांतर झाल्याचं, नामांतर झाल्याचं आपण आपल्याला गॅजेट मध्ये नोंद करता येतं. आणि ही नोंद आपण करावी, करण्यासाठीच आपण ज्यांच्या ज्यांच्या दारी जातो आहोत त्या कुटुंबातील मंडळींना धम्माची दीक्षा घ्यावी आणि धम्म मार्गाने चालावं. कारण येणाऱ्या काळाला त्या धम्माची गरज आहे आणि धम्म परिवार, धम्म व्यक्ती समाजात झाला, भारत हा धम्ममय झाला तर भारताचा जुनाचा इतिहास हा उज्ज्वल होऊ शकतो. अशा उज्ज्वल इतिहास निर्माण करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत. आता आपण वंदना घेतली आहे. वंदनेनंतर आपण आता या धम्म दीक्षेच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू आहोत. ज्यांनी ज्यांनी दीक्षा घ्यायची आहे त्यांनी पुढे यावं आणि दादा या ठिकाणी आलेले आहेत. या लोकांना आपण जी धम्म दीक्षा देत आहोत ही धम्म दीक्षा कोणालाही आमिष दिलेली नाही आहे. आपण त्यांना विचारू, तुम्हाला काही आमिष दिली आहेत का, प्रलोभन दिले आहेत का, कोणाच्या दबावात आहात का, अशा प्रकारची त्यांच्याकडून आपण सहमती घेऊ. त्याचबरोबर त्यांच्याकडून आपण स्वयंघोषित एक अर्ज लिहून घेतो आहोत. त्या अर्जांमध्ये मी माझ्या स्वइच्छेने हे धर्मांतर करत आहोत अशा प्रकारचे आपण हे करतो. बारापात्रे सर कुठे गेले? बारापात्रे सर कुठे? पेपर मध्ये जो धम्म मार्गी जातो आहे, एका आपण जे इतवारी मध्ये आहे, इतवारी मध्ये ही सर्व मारवाडी बनिया यांच्याच मोठमोठ्या दुकान आहेत. आपल्या सुद्धा दुकान त्या ठिकाणी लागलेले आहे. जो बुद्ध मार्गी येतो, तो बाबासाहेबाचा मार्गी येतो आणि बाबासाहेबांनी दिलेला बुद्धाचा मार्ग जो स्वीकारतो आहे, स्वीकारल्यानंतर त्या व्यक्तीची आज इतवारी मध्ये मोठी दुकान आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्या दुकानीचं उद्घाटन होत आहे. की तुम्ही आता हे जी दीक्षा घेता, मी थोडं सांगतोय की मला हो किंवा नाही म्हणायचं. आपण जे दीक्षा घेत आहात ही दीक्षा कोणाच्या दबावात किंवा कोणाच्या लोभणाने किंवा कोणत्या लालचीने तुम्ही दीक्षा घेत आहात का? नाही. आपण दीक्षा ही स्वइच्छेने घेत आहात? हो. अच्छा. ही दीक्षा घेणारी मंडळी स्वइच्छेने दीक्षा घेत आहेत. आपण कोणत्याही प्रकारचं त्यांना प्रलोभन दिलेलं नाही, कोणत्या प्रकारचं आमिष दिलेलं नाही, कोणताही दबाव दिलेला नाही. अशा प्रकारचे त्यांनी स्वयं घोषणापत्र लिहून दिलेलं आहे आणि स्वयं घोषणापत्र आपण स्वीकारलेलं आहे. या स्वीकारल्यानंतर त्यांना भूमिपुत्र नागवर्षी साख्य या दादाच्या मार्फत त्यांना आपण आज धम्म दीक्षा देणार आहोत. ही धम्म दीक्षा देण्याची साधी सोपी पद्धत आहे. त्यांनी बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञेचं पालन करायचं आहे. तर 22 प्रतिज्ञा पैकी जी प्रतिज्ञा तुम्ही सांगितली
हा? तुम्हाला येईल का? नाही तुम्हाला येईल. तुम्ही करा. हो. तर आपण प्रतिज्ञा मी म्हणतो त्याप्रमाणे पाठीमागे बनायचं आपण काय आहे. करायचं उजवा हात असा आता लावा. हृदयावर ठेवा. जे जे बसले त्यांनी उजवा हात आपल्या डावा कसं असं तुम्ही पण करा आपले आपले हात उजवा हात आपला आपल्या इथेच लावायचं उजवा हात. हृदयावर घेत आहोत. आपण ही धम्म स्वीकारताना माझ्या हृदयातून माझ्या अंतःकरणातून मी स्वीकारतो आहे आणि स्वीकारण्याला मी मदत करतो आहे. या स्वीकारण्याचा मी साक्षी आहे. तुम्ही जे आता इथे बसलेले आहात हे या धम्म दीक्षेचे तुम्ही साक्षी आहात आणि तुम्ही त्या साक्षीला अंतःकरणातून स्वीकारताय. म्हणून आपला अंतःकरण जिथे आहे तिथे सर्वांनी आपला हात ठेवायचा आहे. तर आपण आता धम्म दीक्षेच्या समारोहाला सुरुवात करतो आहे. ही मंडळी धम्म दीक्षा घेत आहेत. त्यांनी मी म्हणतो त्यांनी माझ्या पाठीमागे म्हणावं. मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. प्रतिज्ञा नंबर 2. मी राम आणि कृष्ण यांना ईश्वर मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. प्रतिज्ञा नंबर 3. मी गौरी आणि गणपती हिंदू धर्मातील कोणत्याही देवी देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. प्रतिज्ञा नंबर 4. ईश्वराने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही. प्रतिज्ञा नंबर 5. बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हे खोटे आहे असा मी मानतोय. प्रतिज्ञा नंबर 6. मी श्राद्ध पक्ष करणार नाही पिंडदान करणार नाही. प्रतिज्ञा नंबर 7. मी बौद्ध धर्माविरुद्ध विसंगत असे कोणते आचरण करणार नाही. प्रतिज्ञा नंबर 8. मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. प्रतिज्ञा नंबर 9. सर्व मनुष्य मात्र समान आहे तसे मी मानतो. प्रतिज्ञा नंबर 10. मी समता स्थापन करेन. प्रतिज्ञा नंबर 11. मी सम्यक संबुद्धांनी दिलेल्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करेन. प्रतिज्ञा नंबर 12. मी सम्यक संबुद्धांनी सांगितलेल्या 10 पारमिताचा मी पालन करेन. प्रतिज्ञा नंबर 13. मी सर्व प्राणी मात्रावर दया करेन व त्याचे लालन पालन करेन. प्रतिज्ञा नंबर 14. मी चोरी करणार नाही. प्रतिज्ञा नंबर 15. मी व्यभिचार करणार नाही. प्रतिज्ञा नंबर 16. मी खोटे बोलणार नाही. प्रतिज्ञा नंबर 17. मी दारू पिणार नाही. प्रतिज्ञा नंबर 18. प्रज्ञा शील करुणा या बुद्ध धम्माच्या 3 तत्वाची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करेन. प्रतिज्ञा नंबर 19. मी माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व असमान मानणाऱ्या नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो आणि बुद्ध धर्माचा स्वीकार करतो. प्रतिज्ञा नंबर 20. बुद्ध धम्म हे सत धम्म आहेत
माझी खात्री पटली आहे. प्रतिज्ञा नंबर 21. आज माझा नवा जन्म झाला असा मी मानतो. प्रतिज्ञा नंबर 22. मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. आजपासून आज ज्यांनी धम्मदीक्षा घेतली आहे त्यांना आपण प्रमाणपत्र देत आहोत. आदरणीय भूमिपुत्र नागवंशी सांख्य यांना मी विनंती करतो आहे की आज ज्यांनी दीक्षा घेतली त्यांचा धम्मदीक्षामुळे त्यांचा धम्म सुद्धा बदलला, म्हणजे त्यांनी धर्म बदलला, त्याचबरोबर त्यांचं नाव सुद्धा बदलला. या घराचे मुखिया बंडूराज तुळशीराम मेश्राम आज या धम्म रॅलीमध्ये त्यांनी धम्मदीक्षा घेतलेली आहे. आजचा दिवस हा मोलाचा दिवस आहे. आजचा दिवस त्यांचा इतिहासातील मोलाचा दिवस आहे. आजचा दिवस हा वर्धापन दिवस म्हणून ते पुढच्या वर्षी साजरा करू शकतात. एवढ्या दिवसाला महत्व आहे कारण या दिवशी त्यांनी म्हटलेलं आहे की आज माझा नवा जन्म होत आहे आणि नवा जन्मामध्ये ते पदार्पण करत आहेत. त्यांचं नामांतर पण होत आहे. त्यांचा नामांतर होत असलेला नाव अश्वदीप हे त्यांनी नाम स्वीकारले आहे. सर्वांनी साधू साधू म्हणून त्यांची मी आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले धम्म या समारोह समितीचे आमचे मान्यवर भूमिपुत्र नागवंशी सांख्य यांना विनंती करतो की त्यांनी हा प्रमाणपत्र धम्मदीक्षा घेतल्याचा प्रमाणपत्र आपण अश्वदीप यांना द्यावं ही विनंती. यानंतर त्यांनी आपला नाव नेहमी अश्वदीप हेच वापरावं. आपल्याकडे नाव आणि आडनाव हे तुम्हाला बदलवता येतं. ही बदलवण्याची आपल्याकडे मुभा आहे. तुम्ही तुमचं नाव आणि आडनाव सुद्धा बदलू शकता आणि ते बदलून तुम्ही जरी इथे तुमची रेकॉर्डेड नोंद जरी दुसरी असली तरी परंतु तुम्ही जनमानसामध्ये आपलं हे नाव स्वीकार करून लोकांत प्रचार प्रसार करू शकता. आज मी भूमिपुत्र नागवंशी सांख्य यांना विनंती करतो त्यांनी अश्वदीप यांना धम्मदीक्षा दिल्याबद्दल त्यांचा प्रमाणपत्र द्यावं. साधू 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 साधू. यानंतर त्यांची सहचरणी ज्योत्स्ना बंडूजी मेश्राम यांनी सुद्धा या ठिकाणी धम्मदीक्षा घेतलेली आहे. त्यांनी सुद्धा या धम्मदीक्षेमध्ये सहभाग घेतलेला आहे. आज त्यांचा सुद्धा भूमिपुत्र नागवंशी सांख्य यांच्या हस्ते त्यांचं नाव सुद्धा ज्योत्स्ना हेच नाव आहे. बुद्धांमध्ये सुद्धा तोच नाव आहे. दोन्ही नावाचा संगम आज योगायोगी त्यांच्या जीवनामध्ये आलेला आहे. दुहेरी संगम असलेला नाव आहे. म्हणून या नंतर त्यांना ज्योत्स्ना या नावाने आपण स्वीकारू. हे नाव स्वीकारल्याबद्दल आपण सर्व त्यांचा साधुवाद करू. साधू साधू. दादा त्यांना बौद्ध धम्मदीक्षा दिल्याचा प्रमाणपत्र देत आहे. ही ऐतिहासिक नोंद आहे. घरातली महिला शिकली, घरातली महिला बदलली म्हणजे कुटुंब बदलतो याचं उदाहरण यांनी दिलेलं आहे. यानंतर प्रथमेश बंडूराज मेश्राम यांनी सुद्धा आज धम्मदीक्षा या ठिकाणी घेतलेली आहे. त्यांचं सुद्धा नाव बदललेलं आहे. त्यांचं नाव प्रसन्न असं आहे. हा प्रसन्न नाव यानंतर त्यांना प्रसन्न नावाने ओळखलं जाईल. आपला प्रमाणपत्र हा ऐतिहासिक नोंदीचा प्रमाणपत्र आहे. यामध्ये नामांतर धर्मांतर झाल्याचा आहे. हा प्रमाणपत्र इतिहासकालीन राहणार आहे असा ऐतिहासिक नोंद होणारा आजचा दिवस आहे. या दिवसांमध्ये आपल्या प्रथमेशनी आपलं नामांतर केलं आहे आणि त्या बाबासाहेबांनी धर्मांतर आणि नामांतर दोन्ही करावं. त्यांचं नाव आजपासून प्रसन्न म्हणून आपण त्याची ओळख करूया आणि समाजामध्ये ही ओळखीची बुद्धाचा माणूस हा बुद्धांमध्ये वावरतो असं लोकांना दिसावं आणि या नावाला त्यांनी उज्ज्वल असं काम करावं आणि कुटुंबाचा धम्माचं नाव उज्ज्वल होतील अशी त्याच्याकडे अपेक्षा करू. मी भूमिपुत्र नागवंशी सांख्य यांना विनंती करतो त्यांनी हा प्रमाणपत्र त्यांना देऊन गर्व करावं. साधू 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 साधू. आज आज आपण 3 लोकांनी धम्मदीक्षा घेतलेली आहे. हा धम्मदीक्षेचा समारोह हा चालत राहणार आहे. ज्यांच्या घरी जाऊन जी मंडळी असेल त्यांनी धम्मदीक्षा घ्यायची आहे. धम्मदीक्षा घेण्याआधी आपल्याला हा एक प्रमाणपत्र असतो आपल्याकडे. अशा प्रकारचं आपल्याला भरावं लागतं. त्याला फोटो लागावं लागतं. त्याला आधार कार्ड द्यावं लागतं. तुमचं नाव रजिस्टर मध्ये रेकॉर्ड होतं. रेकॉर्ड झाल्यानंतर तुम्हाला तो प्रमाणपत्र दिलं जातं. आणि आज पाहता तुम्ही चौकडे धर्मांतरावर बंदी आहे.
म्हणून धर्मांतर बंदी करण्यापूर्वी आपण धर्मांतर स्वेच्छेने करतोय, म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे स्वेच्छेने मी धर्म बदलवतो आहे. आणि धर्म बदलवण्यासाठी आपण जे काही आज घडलेलं आहे त्यामुळे आज आपण घरापर्यंत जाऊन ह्या दीक्षेचा कार्यक्रम सर्वांनी करतोय. ज्यांच्याकडे ज्यांना इच्छा आहे, ज्यांनी दीक्षा घेतली नाही त्यांनी दीक्षा घ्यावं. आणि आपला यानंतर येणारा जो जनगणना आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं हे बदलू शकता आणि घरांमध्ये सुद्धा रेकॉर्ड लावू शकता. आता आपण हा धम्मदीक्षेचा बोर्ड बनवलेला आहे. हा बोर्ड सुद्धा ज्यांच्या घरी दीक्षा झाली त्यांनी सुद्धा असा जो बॅनर आहे ते आपल्या घरी लावू शकता आणि तो ठेवू शकता, कारण इतर आलेल्या लोकांना कळेल की आमच्या घरी हा दीक्षा झाली आहे आणि दीक्षेचा कार्यक्रम आज या घडलेला आहे. त्यामध्ये आम्ही साक्षी आहोत. त्यांनी तुमचं नाव, तुमचं दिनांक त्यात राहू शकतं आणि ती माहिती इतरांपर्यंत जाऊ शकतं. म्हणून ज्यांच्या घरी दीक्षा घ्यायची आहे त्यांनी अशा प्रकारचं आयोजन करू शकतात. ही स्वइच्छेचा भाग आहे, कोणावर जबरदस्ती नाही, कोणावर आग्रह नाहीये. हे दीक्षेचा कार्यक्रम ज्यांची इच्छा असेल आधी त्यांना आपण विचारतो तुम्ही दीक्षा घेणार आहात का, त्यांनी होकार दिला तरच आपण ते दीक्षेचा कार्यक्रम आयोजित करतो. नाही तर धम्म रॅली आपल्या घरी येते आहे आणि धम्म रॅली आपण घेऊन जातो आहे. दीक्षेचा प्रश्न कोणावरही आग्रह नाही, कोणावर जबरदस्ती नाही. ज्यांना स्वइच्छेने वाटतं की मी दीक्षा घ्यावी त्यांनी दीक्षा घेण्यापूर्वी सांगावं की सर मी दीक्षा घेत आहोत, आपण दीक्षेचा कार्यक्रम तिथे आयोजित करू शकतो. आज ज्यांच्या ठिकाणी ज्यांच्या हस्ते दीक्षा दिली आहे ते भूमिपुत्र नागपूरचे सारखे दादा इथे आले. दादांना सुद्धा या प्रसंगी या धम्मदीक्षेबद्दल 2 शब्द बोलावं आणि आम्हाला या धम्मदीक्षेमार्फत मार्गदर्शन करावं असं दादांचा म्हणजे भूमिपुत्र नागपूरचे सारख्यांचा हे ओबीसी मधली मंडळी धम्मदीक्षा घेतलेली आहे. धम्मदीक्षेचा दरवर्षी आपण 25 डिसेंबरला कार्यक्रम आयोजित करतो आहोत. त्या कार्यक्रमाची पायी या दादांचं घराचं वातावरण सुद्धा माझ्या घरासारखंच आहे. बरोबर दादांचं बंधूजी मेश्राम यांनी आणि ते आपल्या राठोड दादाचं स्वागत करत आहे. आभार, अभिनंदन. आज इथे येऊन मला अति आनंद झाला, कारण की आता मला असं वाटून राहिलं की आता कुठं आम्ही बाबासाहेबांचं जे उद्दिष्ट ते घेऊन आम्ही काम करू. कारण की आता बाबासाहेबांचं म्हणणं होतं की अख्खा भारत बुद्धमय करेल, धम्म होता इथे. परंतु मनोवाद्यांनी ह्या धम्माला कलाटणी देऊन दुसरीकडे नेला. कारण की या देशामध्ये सर्वांना म्हणून धम्म होता. मी एका भटाला म्हटलं की बा तुम्ही काय करता म्हणे. तर मी म्हटलं बा जो तुम्ही म्हटलं ना की बुद्ध हा 9वा अवतार आहे, तर त्या 9वा अवताराचं कार्य करतो. एकदम त्याचं तोंड उली कारण काय झालं, तो नावाला म्हणत होता की 9वा अवतार आहे, पण त्या अवताराचं कार्य त्याला करायचं नव्हतं. कारण की ती जमात आहे लबाड जमात आहे. आणि हे मी नाही म्हणत, तर हे तथागतापासून महात्मा ज्योतिबा फुले पर्यंत या लोकांनी या जमातीला ओळखलं होतं की हे लबाड आहे आणि आपल्याला मूर्ख बनवत आहे. मी त्याला प्रश्न केला की हा जर विष्णूचा अवतार आहे ना, तर तू 8 अवताराचे कार्य करतो, पण 9व्या अवतारामध्ये जे सांगितलेलं आहे ते काय नाही करत. तर त्याला ते लागून जाते. मग म्हणते उद्या पाहू, आणि उद्या काही करता येत नाही. परंतु आम्ही जेव्हापासून दीक्षा कसं इथं आणता येईल, आता ओबीसीला आणलं तर काही बुद्धाला अडचण आहे का, बुद्धाला आम्ही मना केलेला आहे का, हेही घेऊ शकतात. कारण की बुद्धाची शिकवण आहे की प्रत्येकाने
दीक्षा घेतलीच पाहिजे. ज्या पद्धतीनं फट लोक त्यांचा मुलगा 12 वर्षाच्या वर झाला की त्याला जानवं करतात, त्याचप्रमाणे बुद्धांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की आपण 12 वर्षाचे झालो की आपल्या मुलाला हा संस्कार देणं आवश्यक आहे, दीक्षाचा. परंतु बाबासाहेबांनी खूप अभ्यास केला, खूप काम केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी संकल्प केला, ते स्वप्न पाहत नव्हते. आपल्या आता नेते सांगतात की बाबासाहेबांचं स्वप्न होतं. बाबासाहेब काय फालतू माणूस होता. त्यानं निवडून जे बाबासाहेब जन्मल्यानंतर जे नव्हते, बाबासाहेब जन्मल्यानंतर नव्हते त्या लोकांना गुरु बनवलं. गुरु बनवलं. पाहिलं नाही, काही नाही, नुसतं वाचन केलं, कसा असल, भुरा असन का काळा असन वगैरे काही नाही. आणि 3 गुरु केले. पहिला गुरु केला तथागत गौतम बुद्ध. काय कल्पना असली पाहिजे, विश्वरत्न, अगाध पंडित, ज्यांनी या देशामध्ये जेवढे काही नेते होते त्या नेत्यांना खाली पाहायला लावलं. विश्वामध्ये ज्यांचं नाव आहे असा पंडित गुरु बनवतो, ते हयातीत नाही हे जाणून घ्या. म्हणजे काय प्रतिमा होती बाबाची. पहिला गुरु काय केला, तथागत गौतम बुद्धाला. काय म्हणून केलं असेल, बाबासाहेबांनी याच्यासाठी गौतम बुद्धांना गुरु केलं की धम्म असावा विश्वाच्या पाठीवर, तो बुद्ध सारखा असावा. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ज्या धम्मामध्ये आहे तसा धम्म या पृथ्वीवर असावा. आणि म्हणून त्यांनी तथागत गौतम बुद्धाला गुरु केला. त्याच्यानंतर त्यांना वाटलं का इथे संतही असायला पाहिजे, संत असल्याशिवाय जमणार नाही. म्हणून त्यांनी दुसरा गुरु कोणाला केला माहित आहे ना, सांगा ना, मला थोडं जमत नाही म्हणून महात्मा कबीरांना केला की या भूतलावर असा संत, कबीरासारखा संत असावा, अळीपार नाही तर तळीपार. आमचे तुकाराम महाराज जशात झाले नाही. आणि तू काय आम्हाला वेद सांगतो, वेदाचा तो अर्थ आम्हा सिद्ध ठावा, हेरेनी व्हावा भार मारला. डोक्यावर बज घेऊन लेखावर तुम्ही कोण, वेद तर आम्हाला माहित आहे. असा ठणकावून सांगणारे कबीर महाराजाला दुसरा गुरु केला आणि या भूतलावर असा संत असावा हे आपल्या लोकांना दाखवून दिलं. तिसरा गुरु केला महात्मा ज्योतिबा फुले. या देशामध्ये पुढारी असावा, पुढारी पाहिजे ना. पुढारी कसा असावा, ज्योतिबा फुले सारखा, ज्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय देण्याचा विचार केला जगाला, असा महात्मा ज्योतिबा फुले. आणि म्हणून हे 3 गुरु बाबासाहेबांनी केले. परंतु आपण त्यांना काय म्हणतो, बाबासाहेबांचं स्वप्न होतं की भारत बौद्धमय करेल. बाबासाहेबांना कशाही प्रकारचं शेवटपर्यंत स्वप्न नाही पाहिलं, संकल्प केला मी हे काम करेन. बुद्ध धम्म त्यांना स्थापन करायचं होतं या देशावर, केलं असता. 26 नोव्हेंबर 1949 ला या देशाला बुद्ध धम्म दिला, म्हणजे संविधान अर्पण केलं. संविधान म्हणजे धम्म, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या संविधानामध्ये
गुंतवून आणि हा धम्म दिला. म्हणजे 49 मध्ये या देशाला त्यांनी धम्म दिला आणि 1950 ला तो लागू झाला. पण आम्ही उभ्या आडव्यामध्ये ते राहिलो आणि उभं आडवं करता करता आपण त्या धम्माला आडवं करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी सांगितलेलं खरं मर्म आम्ही लोकांजवळ आणू शकलो नाही. बाबासाहेबांचं स्वप्न बाबासाहेब, अरे तो माणूस स्वप्न पाहणारा होता का? त्यांना स्वप्न दिसत होते का? 24 तास जागृत राहणारे माणसं स्वप्न पाहते कुठे झोपत होते? मग रात्रभर अभ्यास करत होते, रात्रभर 8 वाजले काय झालं ते पाहत होते. हा भूमिपुत्र बनते का नाही हे त्यांच्या लक्षात राहत होतं. कुठं स्वप्न पाहत होत? तर बाबासाहेबांना जे सांगितलं की मी ह्या भारताला बुद्धमय करेल, संविधान देऊन या भारताला बुद्धमय त्यांनी केलं. परंतु आम्ही अनुयायी कमी पडलो, आम्ही समजू नाही शकलो. गुरु कशा करता केले हे मानू नाही शकलो. 3 गुरु केले, 3 गुरु केले, नाव सांगितलं झालं. पण कशा करता धम्म कसा असावा, संत कसा असावा आणि पुढारी या देशाचा कसा असावा हे आपल्याला सांगितलं. पण आपण त्याच्याकरता आपण दुर्लक्ष केलं. जय भीम बोलो और किधर भी चलो असा आहे. माझ्या मार्गावर तुम्ही मला मारूनही टाकलं तरी काही मी बदलणार नाही. कारण की पहिलं नाव मी वारकरी मानतो, तुकारामाचा पत्ता, आणि योगायोगाने माझ्या बापाचे नाव तुकारामाच होतं. तिथंही मी पाहतो. मग काय केलं, हातवारचा वार काढला आणि तरी त्याला लावून वारकरी बनलो. तुम्हाला या देशाच्या वारकरी जर ऐकायचं असेल तर आता वारकापोर आलेला आहे. खरा वारकरी खापऱ्या महार खरा वारकरी कोण आहे? खापऱ्या महार. तो म्हणतो की खापऱ्या महार म्हणजे काय, आणि त्याच्यामध्ये महाराज आहेत त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. खापऱ्या महार म्हणजे वार करणारा हा खापऱ्या महार असे त्या काळात होते. पण आता नष्ट झाले. तर या गोष्टीसाठी आज मला असं वाटलं, आम्ही 16 पासून हे कार्य करत आहोत. आम्हाला काही लोक जे स्वतःला बुद्धिस्ट म्हणवतात तेच विरोध करतात. ज्या क्षणी आम्ही दीक्षा द्यायला पाहिजे होते, ज्याचं नाव जगामध्ये दीक्षाभूमी आहे, ते भूमी आम्हाला मिळत नाही. मग आम्हाला कळावं लागतंय. मग इथं करा तिथं करा. आता उर्वला कॉलनीवाले आम्हाला जागा देतात आणि आम्ही तिथं काय करतो, दीक्षा समारंभ साजरा करतो. आमच्या तिथं आता आम्ही बुद्ध झालो. आमच्या मंगळवारीतून आम्ही वाठोळ्याला राहायला आलो. मंगळवारी मध्ये खबर केली का बा हटवार बुद्ध झाले. अरे म्हणजे ते महा झाले. माझ्या घरी 67 पासून त्या सगळ्या फोटवा पाहिल्या. 5-6 माझे नातेवाईक. मी बुद्ध झाल्याबरोबर माझा समाज मला जवळ घ्यायला तयार नाही. पण समाजाचं मला काही दुखणं नाही. जवळ नाही घेतलं तर हा ना तिथं आलोच ना. तुम्ही ऐकून राहिलो ना, मी बोलून राहिलो ना, मला बोलण्याला मला केली का हे तर करून टाकलं. नाही बोला नाही या तर जा. माझं कुटुंब माझ्या सोबत राहिलं, अजूनही सोबत. मंगळवारी राहत होतो, भाले बिचे माझ्या घरावर हमला आला. कारण की एकटाच माणूस नाही त्या भीमावर. मंदिरामध्ये आतमध्ये मी बाबासाहेबांची जयंती केली. आणि ते मंदिर म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं. म्हणजे हटवा कसा वारकरी कसा राहतात. तर हे सर्व मी करून चुकलो. वाटोळ्याला आलो. वाटोळ्याला हमले झाले, पण मला काही होऊ दिलं नाही.
तथागत हे तथागताचं आहे. माझा परिवार पूर्ण एक आहे. 2 मुलं आहे, 2 सुना आहे. मी बोर होऊन जातो घरी, म्हणून दादाला बोलावलं तर पटकन आलो. बोर करून होतं का भांडतच नाही. सुना कम से कम भांडत राहिल्या असत्या तर मी समजवता माझे दिवस निघाले असते. आनंद वाटत गेला असता. रिकामटोर बसतात. म्हणून हे सर्व करावं लागतं. इतकं चांगलं सुख आणि आलेले हमले माझ्या परिवारानं स्वीकारले. हे काही कमी आहे? काही कमी आहे का? आणि आताही वाटपात रस्ता सुना रात्री 9 वाजले का मग फोनाफोनी चालू होते. बाबा तुम्ही कुठं आहात आणि कसं काय तुमच्या येण्याचं आम्ही घ्यायला येऊ. हा सारा आनंद धम्मामध्ये आहे. आता तुम्हाला काही इजा होत होता तर धम्मानं सांगितलेलं आहे. हे सगळं आपल्या कर्मावर आहे. दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निवारणही होते वगैरे वगैरे. हे सगळं तथागतानं सांगून ठेवलेलं आहे. बाबासाहेबांनी फॉलो केलेलं आहे. आणि म्हणून विश्वपंडित बाबासाहेब आहे. आणि त्यांनी केलेल्या सगळ्या संकल्पना स्वतःच्या हाताने आणि स्वतः पूर्ण केल्या. आणि म्हणून आपल्याला धम्माचं काम करणं आवश्यक आहे. आता तो नाही करत. तू काय करत? तू स्वतःकडे पाहिणं. तू मरणार आहे का नाही? तू जन्मला आहे का नाही? तू चालत आहे का नाही? आपण आपल्याकडे न पाहता हे करत नाही, तो करत नाही. आणि आता अलीकडे मी ऐकतो. का ऐकतो? अरे काय बाबासाहेबांचं नाव निशाण नाही. अरे ओबीसी साथ देत. मी तुम्हाला 55 ची गोष्ट सांगतो. कारण की मी नोकरी करून शिकलो. मी एका दुकानामध्ये होतो. ते दुकान गांधी इलेक्ट्रिक स्टोर. त्या दुकानामध्ये सगळे राजकारणी येऊन बसायचे. संघटना खूप होत्या, पक्षही होते. कम्युनिस्ट पक्ष आणि प्रजा सोशलिस्ट पक्ष होते. आणि तिथे देवा आबारीचे वडील वगैरे येऊन बसत आहे. आणि मी ऐकत होतो. तर ते सांगायचे का काँग्रेसच्या नंतर बाबासाहेबांचं शेड्यूल कास्ट फेडरेशन नंबर 2 फाईट करत होतं काँग्रेसला. तर कोण? बाबासाहेबांचं फेडरेशन करत होतं. बाकीचे सगळे गारद झालेले होते. हे सगळं बाबासाहेबांना करून दिलं. एकट्या बाबासाहेबांना एकट्या समाजाच्या भरोश्यावर केलं. त्यावेळेला ओबीसी हातही लावत नव्हता. अशा वेळेला जेव्हा बाबासाहेब काम करते, आता तुम्हाला ओबीसीची काय आवश्यकता आहे? पण आला तर त्याला काही सांभाळून ठेवता का? मी तर आता बुद्ध झालो. माझ्या माझ्या पोराईला तुम्ही लोक पोरी देत नाही, पोरं घेत नाही वगैरे वगैरे. हे सगळं आम्हाला तेही भोगावं लागते, तेही करावं लागते. म्हणून आपण खरे बुद्ध बनलो पाहिजे. बुद्धाला पोट शाखा आहे का? बुद्धाला पोट शाखा नाही आहे. आम्हाला उदाहरण बाबासाहेबांचे खूप देतात, पण त्याचा विचार करत नाही बोलताना. माझ्या पाशी उत्तर आहे का? म्हणून आपण ते बाबासाहेबांना काय केलं म्हणून तगत करायचं होतं नाही. बाबासाहेबांना काहीच वाईट केलं नाही. त्यांनी चांगलं कसं केलं, त्यांनी बुद्ध शासन कसं आणलं, बुद्धाचा धम्म या देशावर कसा स्थापन केला, याचं विश्लेषण तुम्ही आपल्या बुद्धीनं चालवलं पाहिजे. तरच खऱ्या भीमाचे अगाध बुद्धी होती त्या भीमाला. आणि भीमाचं आणि आपण धम्माचं जर काम करतो तर या गोष्टीचं आपण भान ठेवलं पाहिजे का त्यानं काय केलं. एवढं बोलतो कारण की तुमचा टाइमबद्ध कार्यक्रम राहतो. आणि म्हणून मी पहिल्यांदा आलो. दादा मला पुष्कळ वेळापासून या परंतु मला काही बरं नाही. मी आता कसा आलो का आलो
आणि किती शिव्या देत असत हे त्यांचं त्याला माहीत. परंतु दादानं म्हटलं का तुम्हाला यावं लागतं. मी इथं आलो, आपलं दर्शन झालं. काही लोक इथं ओळखतात मला, मी या बाईला ओळखतो, नाव माहीत नाही पण तरी. तर अशा प्रकारचं आपण जे मला एक प्रेम दिलं, मला ऐकून घेतलं, शांततेनं ऐकलं, तुमच्या चेहरा पाहिला, ऐकता ऐकता तुम्ही प्रसन्न आहात, एवढं मी इथे बोलतो आणि इथे थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.